आपल्याला कल्पना आहे की जेव्हापासून महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचा हा देशाला अर्पण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रपती शंकरदयाजी शर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पवारसाहेब यांच्या बरोबर इथे झाला. मी त्यावेळेला मंत्री होतो. तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरपासून अनेक लोक इथे येतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुल्यांवर प्रेम करणारे दर्शनासाठी. जागा नाही, कमी पडते. समता परिषद तेव्हापासून 28 नोव्हेंबरला इथे समता पुरस्कार महात्मा फुल्यांच्या नावानं देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम आम्ही करतो. पण सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाही आहे. आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो की बाबा जागा द्या, आम्हाला जागा द्या, मोठी करा. मला आनंद आहे की इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी 1000-2000 कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आहोत. आणखीनही आपण जाहीर करतो आहोत. इथे 100-200 कोटीचं काम आहे. हा महात्मा फुले, सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी जे भवन बांधलेलं आहे त्याला जाण्यासाठी असा एक रस्ता केला की हा एक कॅम्पस सारखा तयार होईल आणि आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी, लोकांना मीटिंग करण्यासाठी, सभा घेण्यासाठी जागा होईल. स्वरूप जरा मोठं होईल. याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या. इथलं काही जे रिझर्वेशन असेल ते चेंज करणं, त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं, ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं. इथून पासून आम्ही हळूहळू हे सगळं निपटतो आहोत. त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं, उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही ताबडतोब 200 कोटी रुपये आपल्याला देतो, परंतु इथलं जे काही काम जे आहे आपण करून घ्या. महानगरपालिकेला सांगितलं. महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत, भोसले वगैरे, त्यांना सुद्धा करायचं आहे. पैसे सुद्धा इकडे जे आले 100 कोटी तर माझ्या मते जे आहेत ते आले सुद्धा. पण इथल्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे. आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो, मोठे मोठे रस्ते करतो आहोत. 500 किलोमीटर, 400 किलोमीटर, हजारो एकर जमीन आपण एक्वायर करतो आहोत. लोकांचा विरोध आहे, कोणी विरोध करत नाही असं नाही, पण त्याची आपण समजूत काढतो. काय त्यांचं जे काही कॉम्पेन्सेशन जे आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो, नेगोशिएशन करतो, हातापाया पडतो आणि मग तिथून जे आहे जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो. हे तुमच्या इथे सुद्धा आता मेट्रो होते आहे, कुठे आणखीन होते आहे, काय काय परत आता आणखी काय रिंग रोड होणार आहेत. जागा तर लागणार की नाही? कोणाचं तरी घर जाणार आहे, कोणाची तरी जमीन जाणार आहे. तिथे तो स्पीड असतो कामाला, तो स्पीड इकडे अजिबात नाही. 0 स्पीड आहे. शेवटी मग मी काल भोसलेंना सांगितलं कमिशनर बाबा मी जातोय, आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना, ते येणार होते. आणि त्यांनी सांगितलं मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवतोय, ते आपल्याला सहकार्य करतील. इथे अनेक लोक आहेत की ते स्वतःहून आपली जागा द्यायला तयार आहेत. आपणच बघितलं आता. काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो, अरे आमची जागा घ्या, पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला अजून माहित नाही, अजून हे पूर्ण नाही झालं, अजून ते फक्त टोलवी चालू आहे. आणि शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसं जे काही उपोषण वगैरे काय करत बसत नाही, लढवय्या माझी वृत्ती आहे. पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे की असं वाटतं की ठीक आहे, मग आता एकदा शेवटचा उपाय जो आहे
तर बसू मग इकडे येऊन काय करणार. मग आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार आहे, त्यांची आता समोरासमोर गाठ घालून दिली. ते आता मंडळीच्या उद्या 3 वाजता महानगरपालिकेत जातील कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या ज्या ॲक्विजिशन प्रोसेस जे आहे ते पुढे सुरू होईल. म्हणजे मला असं वाटतं की परमेश्वर महात्मा फुल्यांच्या भाषेमध्ये नियतीचा सगळ्यांना सुबुद्धी देऊ, तो निर्मिक सगळ्यांना सुबुद्धी देऊ आणि हे काम व्हावं. एक चांगलं स्वरूप बसण्या उठण्याचं लोकांना येण्याचं प्राप्त व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्याला यश लावावं अशी अपेक्षा करतो. प्रत्येक काम करण्यासाठी आंदोलनच करावं लागते का? कारण की 700 मीटरच्या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसला. आता तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या काम करायला पाठीमागे अधिकारी लक्ष देत नाहीत असं होतंय. प्रत्येक वेळेस आंदोलनच करावं लागणार का? आता ते सरकारला विचारा तुम्ही. मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळातले जे आहेत इथे पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत, ते उत्तर देतील ना. शेवटी मी सरकारमध्ये म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष, त्या पक्षामधला एक आमदार आहे. म्हणून तर मी सांगतो की मला आता उपोषण करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे. बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या तर पण थोडीशी अडचण होते. हे बघा आता उद्यापासून त्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गी लावतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होतात. तर देऊया त्यांना आणखीन एक संधी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस घेत आहेत, ताबडतोब ऑर्डर पास करतायत, पैसे पास करतायत, पूर्णपणे मदत करतायत. मुख्यमंत्री पण करतात, उपमुख्यमंत्री पण करतात. पण मग इथेच अधिकारी आणि कमिशनर स्वतः म्हणतात की आम्हाला करायचंच आहे म्हणून. आता अधिकाऱ्यांचं काय अडचण होती ते काय मला कळलं नाही, कुठे अडचण येतो तर ती समजून घ्यायला पण इथे आलो होतो. आणि उद्या पवार साहेबांनी 1992-93 सालात काही मला असं वाटतं महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होतं. त्याची खरी किंमत खूप होती, पण लोकांनी ते वाचावं म्हणून ते 10 रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं. एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला 1 लाख रुपये दिले आणि सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा. आणि मी ती पाठवली. हळूहळू प्रचार जो आहे महात्मा फुल्यांचा देशभर झाला. त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो, अरे छापा रे, पुनर्मुद्रण करा, करत नव्हते. परंतु मला असं वाटतं एक 2 महिने झाले असावे, मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं हे असं असं. त्यांनी ताबडतोब लिहिलं की त्वरित छापण्यात यावे, कार्यवाही करावी. माझ्या समोर त्यांनी लिहिलं आणि ऑर्डर्स दिल्या. नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते पुस्तक छापून तयार झालं. आमचे काही लोक म्हणत होते किंवा ठीक आहे अनुदान 100 रुपयाला तरी आम्हाला द्या. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं 100 रुपये नाही, 50 रुपयामध्ये पुस्तकं देणार आहे. आणि ती पुस्तकं जी आहेत त्याचा अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे. आपण सगळ्यांनी यावं, पुस्तकं घ्यावीत, वाचावी. म्हणजे महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं, सावित्रीबाई फुलांचं म्हणणं काय होतं, बाकीचं वरवर इतिहास आपल्याला कळतो आहे, पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळतं. त्यावेळीची परिस्थिती, ते संदर्भ बरेचसे आता बदललेले आहेत. परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागला, कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना पोहून जावं लागलं, हे सगळं जे आहे तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल. माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी घ्या. त्याच्याबरोबर एक हिंदी सिनेमा सुद्धा येतोय महात्मा फुलेंच्या आयुष्यावरती, त्याच्यामुळे काही डिस्प्यूट काही लोकांचं त्याच्यावर आक्षेप आहे. उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याच्या संदर्भात आंदोलन करतात. निर्माते तुम्हाला येऊन भेटून गेलेले होते,
तुम्ही ते टीजर आणि गाणे जे आले त्याच्यातील जे दृश्य आहेत महात्मा फुलेंना मारहाण केलेली लागली त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात जे नाही ते पण जरा जास्त करून कमी असं दाखवतात पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही अजिबात लिबर्टी घेतलेली नाही. धनंजय कीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं तो इतिहास आणि इतर पुस्तकं त्याच्यामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे. आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही. कारण म्हणजे अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चरमध्ये कमी जास्त कारण तो सिनेमाचा एक भाग आहे. म्हटलं पण ठीक आहे तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही ते म्हणजे आम्ही पुरावा देतो. आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा प्रशस्त त्यांनी काय म्हणतात ना ते स्क्रीनिंग ते बोर्ड जे आहे सेन्सॉर बोर्डाचं त्याची परमिशन मिळाली. परत त्यांनी आमचं स्क्रीनिंग मागितलं समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलेलं. मग आता काय राहिलं तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही कुणाच्या भावना दुखावत असं नाही. आणि मी त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगतो आहे त्यावेळेचे जे काही कर्मठ ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला पण त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना. पण उलट पक्षी तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे भिडेवाडा देणारे भिडे ब्राह्मण होते भवाळकर होते परांजपर होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूनं लढत होते त्यांना मदत करत होते. आणि जे कोणी ते ची शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल